कृषी कायद्यांविरोधामधील आंदोलनाला आज 6 महिने पूर्ण झाले आहेत। त्यामुळे या कोरोनाच्या संकट काळातही संयुक्त किसान मोर्चाने कृषी कायद्यांविरोधात देशभरामध्ये काळा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि त्यासाठी या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या घर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन देशातल्या नागरिकांना केले। बरं, याच पार्श्वभूमीवरती दिल्लीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही ठेवलेला आहे। भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी नव्या कृषी कायद्यावरती पुन्हा एकदा केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलंय। आतापर्यंत आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र आणि शेतकरी संघटनांमध्ये 11 बैठका झाल्या आहेत, पण तरीही आंदोलनामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर तोडगा निघालेला नाहीये। अखेरचं चर्चासत्र हे 22 जानेवारी रोजी पार पडलं आणि त्यानंतर 26 जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेनंतर सर्व चर्चासत्र आणि बैठका ठप्प झाल्या। त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण या विषयावरती करूयात चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये। दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 6 महिने झाले आहेत। या कालावधीत काय घडलं, शेतकऱ्यांच्या मागण्यांचं काय झालं, या शेतकऱ्यांची केंद्र सरकार दखल तरी घेत आहे का आणि शेतकऱ्यांचं आंदोलन कसं सुरू आहे, पाहूयात लोकशाहीचा या संदर्भातला विशेष रिपोर्ट, त्यानंतर सखोल चर्चा। शेतकऱ्यांना कुणी वाली आहे का? दिल्लीत 6 महिन्यांनंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच। मोदी सरकार खरंच शेतकऱ्यांना महत्त्व देत आहे? मोदी सरकार 3 कृषी कायदे रद्द का करत नाही? दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी 26 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू केलेल्या आंदोलनाला आता 6 महिने झाले आहेत। मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत। एवढंच कशाला, जानेवारी नंतर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील संवाद खुंटलाय। कि 3 कानून वापसी हो, एमएसपी पे कानून बना। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने 3 कृषी विधेयकं मंजूर केली आहेत। त्यामुळे देशातील शेतकरी संतप्त झाले आहेत आणि हे कृषी कायदे रद्द करण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केलं। सुरुवातीला केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं, परंतु आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहून चर्चा सुरू केली। परंतु शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम होते, त्यामुळे मार्ग निघत नव्हता। त्यानंतर अचानक शेतकरी आंदोलनामागे नक्षली तसंच दहशतवादी संघटना असल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांकडून होऊ लागला। त्यानंतर आंदोलनात फूट पाडण्याचे जोरदार प्रयत्न झाले। यंदा जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली। शिवाय कोंडी फोडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक समिती नेमली, परंतु तो प्रयत्न फसला। शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं। लाल किल्ल्यावर निशाण साहिबाचा झेंडा फडकवण्यात आला होता। त्यानंतर हे कृत्य करणाऱ्या पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली। हा अभिनेता भाजप खासदार सनी देओल यांचा निकटवर्तीय असल्याचीही जोरदार चर्चा होती। त्यांचे तसे फोटोही व्हायरल झाले होते। मात्र या दिल्लीतील हिंसक आंदोलनानंतर शेतकरी आंदोलनाला उतरती कळा लागली होती। या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये केलेले 3 कृषी कायदे रद्द करावेत। कायदे रद्द करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं।
किमान हमी भाव म्हणजे MSPला केंद्र सरकारनं धक्का लावू नये. गवत जाळण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी 1 कोटींचा दंड मागे घ्यावा. वीज सुधारणा कायदा रद्द करावा. दरम्यान आता या आंदोलनाला 6 महिने झाले आहेत. शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून आणि आंदोलन स्थळी तसंच घरांवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध केलाय. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भाजप नेते अनिल बोंडे, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये या क्षणाला जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टींकडे जाऊयात. राजू शेट्टी जे आज शेतकरी आंदोलनाला 6 महिन्यांचा कालावधी जो आहे तो पूर्ण झालेला आणि त्यानंतर काळा दिवस पाळण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर का आली आहे? हे 6 महिने म्हणजे बरोबर 26 नोव्हेंबर पासून हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत की ज्या कायद्यांची कधी आम्ही मागणीच केलेली नव्हती ते कायदे आमच्यावर केंद्र सरकार का थोपवत आहे आणि तो असताना नाव मात्र आमचं सांगितलं जातं की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी हे आम्ही कायदे करीत आहोत. आणि हे कायदे आमच्यासाठी नाही आहेत. हे या देशातले भांडवलदार, पैसेवाले, कॉर्पोरेट हाऊसेस यांच्या सोयीस्कर यांच्या फायद्यासाठी हे कायदे आहेत. या कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत एकूणच शेतीमालाच्या बाजारपेठेवर काही मूठभर लोकांचं वर्चस्व निर्माण होणार आहे आणि ते वर्चस्व निर्माण झाल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फटका काय बसणार आहे तर तो म्हणजे बाजारातला जो काही शेतीमालाच्या दराचा चढ उतार होतो तो काही लोकांच्या इशाऱ्यावर चढ उतार होणार. म्हणजे शेतकरी विकायला गेला की त्याचे दर पडणार आणि शेतकरी खरेदी करायला, कारण शेतकरी हाच ग्राहक सुद्धा आहे, खरेदी करायला गेला तर त्याचे भाव वाढणार आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या साधन सामग्री जमवण्यामध्ये हे सगळे मुठभर लोक आज लागलेले आहेत. आणि जो काही सरकार जाहीर करणारा जो हमीभाव आहे तो हमीभाव कागदावरच राहणार, कारण आजच्या प्रचलित कायद्यानुसार ऊस वगळता इतर कुठल्याही पिकाला जाहीर केलेला जो हमीभाव आहे तो हमीभाव देणं कायद्यानं बंधनकारक नाही आहे. आणि मग सरकारला एवढं सगळं करायचं आहे तर मग जो सरकार स्वतः हमीभाव जाहीर करतं तो हमीभाव कायदेशीर का करत नाही? जसा उसाचा FRP हा कायदेशीर असतो, तो न देणाऱ्या कारखान्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई होते, तसा प्रत्येक MSP जे सरकार जाहीर करतं ती MSP बंधनकारक का करत नाही? एवढाच साधा सवाल आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायला यांना अनेक वेळा चर्चेचं गुराळ लावतात, अनेक वेळा चर्चा करतात पण मूळ मुद्द्यावर येत नाहीत. मग 3 कायदे केले तसं 3 कायद्याला जोडून 4था कायदा या देशामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतीमाल खरेदी करता येणार नाही. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो जो प्रश्न आपण उपस्थित केला की मूळ मुद्द्यावरती चर्चा का केली जात नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्याकडे जाऊयात. अनिलजी, 3 कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारांवरती आलेली गदा असा समज जो आहे तो शेतकऱ्यांचा सातत्यानं होताना दिसतो. अनेक वेळेला जे चर्चेसाठी त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर देखील मूळ मुद्द्यावरती चर्चा का होत नाही? अनिलजी, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यासाठी स्वर्गीय शरद जोशींनी संपूर्ण आयुष्य वेचलं की शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर सुद्धा विकण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. कदाचित राजू शेट्टी विसरले असतील, ते शरद जोशीचे जरी शिष्य असले तरी शरद जोशींनी सातत्याने सांगितलं की शेतकऱ्याला बंधनात टाकू नका, की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर सुद्धा विकता आलं पाहिजे, त्याला करार सुद्धा करता आला पाहिजे. आणि पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी ते कायदे केलेले आहे. आणि म्हणून शरद जोशींची जी खरी शेतकरी संघटना आहे, अनिल घनवट ज्याचे अध्यक्ष आहे, त्यांनी संपूर्ण शेतकरी संघटनेनी याला पाठिंबा दिला. ज्याला राजू शेट्टी काळे कायदे म्हणतात तेच काळे कायदे शरदचंद्र पवार यांनी 2006 मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू केले. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग महाराष्ट्रामध्ये लागू केलं. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये शरदचंद्रजी पवारांनी लिहिलं की नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला बकऱ्यासारखं कापलं जातं, रुमालाच्या खालून त्याचे सौदे केले जातात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला मुक्तता त्यामध्ये असली पाहिजे. हेच सगळं काँग्रेसनी सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये 2019ला लिहिलं होतं.
पंजाबच्या निवडणुकीच्या वेळेला लिहिलं होतं. मग आता नरेंद्रजी मोदींनी केलं तर ते शेतकऱ्याच्या विरोधाचं आहे, ते अंबानी अडाणीच्या बाजूचं आहे. हा साक्षात्कार यांना का झाला? खरं जर पाहिलं तर शेतकऱ्याला जर स्वातंत्र्य देत असेल, बरं आता शेतकऱ्यांचं म्हणणं असेल हे सुप्रीम कोर्टाचंही ऐकत नाही. सुप्रीम कोर्ट म्हणतात की समितीच्या समोर यायला तयार नाही, 12 फेऱ्यामध्ये सुद्धा बोलायला तयार नाही. यांचं एकच म्हणणं, सोनियाजी असो, राहुल गांधी असो, टिकेत असो, राजू शेट्टी असो, शरदचंद्र पवार असो, ममता बॅनर्जी असो, की 3 कायदे अगोदर वापस घ्या, नंतर चर्चा करू. असं कधी होणार आहे? भारताच्या सार्वभौम लोकसभेमध्ये सगळे खासदार लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायदा जेव्हा मंजूर करतात त्यामध्ये जर बदल करायचा असेल त्यासाठी सरकारने म्हटलंय की एमएसपीच्या बाबतीत आम्ही बोलायला तयार आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील एसडीओच्या बद्दल किंवा कोर्टात जाण्याच्या बद्दल त्याबद्दल बोलायला तयार आहे. परंतु राकेश टिकेत आणि या नेत्यांचं एकच म्हणणं आहे की पहिल्यांदा 3 कायदे रद्द करा, नंतर चर्चेच्या फेऱ्या सुरू होतील. आताही या 26 तारखेच्या अगोदर राकेश टिकेतचं बोलणं ऐका तुम्ही. आणि त्यामुळं यांना शेतकऱ्याचं भलं नाही पाहिजे, यांना स्वतःचं राजकारण करायचंय, यांना नरेंद्रजी मोदींना विरोध करायचा आहे. एवढाच एकमेव उद्देश या आंदोलनाच्या पाठीमागे आहे. म्हणून महाराष्ट्रात आंदोलन नाही, तामिळनाडूमध्ये आंदोलन नाही, फक्त पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी जिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोशावर यांचं राजकारण चालतं, यांच्या एजन्सीचे पैसे सुखविंदर अॅग्रो एजन्सीला मिळतात, 2.5% पैसे मिळतात. जेव्हा राजू शेट्टी फार गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, हे सगळे आरोप आपल्याला मान्य आहेत का? बोंडेंनी काही बोलावं त्याला मान्यता द्यावी असं काय कायदा आहे का? बोंडे काय वाटतं यांना शरद जोशी मान्य नाही तर मग बोंडे गप्प बसायचं. आता मी बोलायला लागलोय, शांत बसायचं. मी बोललो काय मध्ये काय? यांना शरद जोशी मान्य नाही तर डॉक्टर बोंडे कसे मान्य राहतील? बोंडे गप्प बसायचं. मी बोललो का तुमच्या बोलण्यामध्ये कधी? हो राजू शेट्टीजी बोला. त्याला सांगा चर्चा करायची असेल तर दुसऱ्या समोरच्याचं ऐकायची तयारी ठेवा म्हणावा. नक्कीच राजू शेट्टी आपण ऐकवत असेल तर उठून जा म्हणावा. नाही तुम्ही सांगणारे कोण आहे? यांना लोकशाहीची एवढी जर चाड आहे तुम्ही सांगणारे तर मला एक सांगा की सगळ्या देशाला यांनी लॉकडाऊन करून कोंडून ठेवलेलं होतं. त्या काळामध्ये राष्ट्रपतीकडून अध्यादेश काढून या कायद्याची अंमलबजावणी का केली, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्यावेळी स्वतः सरकारनं जाहीर केलेलं होतं की संसदेच्या अधिवेशनामध्ये ज्येष्ठ म्हणजे वयोवृद्ध खासदारांनी हजर राहू नये, त्यांच्या आरोग्याला धोका आहे, अशा काळामध्ये ही विधेयकं चर्चेला का आणली? म्हणजे ज्येष्ठ खासदार जर सभागृहात नसतील तर त्याच्यावर चर्चा कुणी करायची, कशी चर्चा व्हायची आणि ती मेरिटवर चर्चा होईल का, हा साधा प्रश्न आहे. कारण हे लोकशाहीचं पोवाडे घालतात म्हणून हा मुद्दा मी सांगितला. तिसरा मुद्दा हा आहे की ही चर्चा होत असताना त्याला पुरेसा वेळ का दिला नाही? कुठलंही विधेयक इतकं महत्वाचं आणि हे तर इथं 3 विधेयकावर चर्चा होत असताना त्याला पुरेसा वेळ का दिला नाही? आणि मग ती चर्चा गुंडाळली का? राज्यसभेमध्ये ज्यावेळी विरोधकांनी मतदानाची मागणी केली त्यावेळी आवाजी मतदानानं हे विधेयक ही तिने मंजूर का केली? हे यांची लोकशाहीवरची निष्ठा, हे यांचं लोकशाहीवरचं प्रेम. मुळामध्ये माझा मुद्दा हा आहे की तुम्ही 3 कायदे केले, मग 4था कायदा का केला नाही एमएसपीचा? ओसारगावची पाटीलकी घेऊन काय कामाची आहे? जर त्या गावात कोण पाटलाचं ऐकणारच नसेल तर त्या पाटीलकीला काय अर्थ आहे? तसं एमएसपी कागदावर राहणार, परंतु ती एमएसपी ना बंधनकारक नाही. म्हणजे शेळीची शिफ्टी लाजही राखत बुजवत नाही आणि माशाही उडवत नाही, अशी अवस्था एमएसपीची झालेली आहे. तुम्हाला एमएसपी द्यायची आहे शेतकऱ्यांना तर ती कायदेशीर बंधनकारक करा ना. मग नाही करत आम्ही या 3 कायद्याला विरोध, पण याला कायदेशीररित्या बंधनकारक नाही करायचं. ते फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच कायदेशीररित्या बंधनकारक आहे, पण त्यालाही आता नख लावायचा यांचा प्रयत्न चालू आहे. आयोगाच्या माध्यमातून हा जो बंधनकारक असणारा एफआरपी आहे तोही रद्दबातल करायचा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा
खाजगी कारखानदारांच्या भरोश्यावर सोडून द्यायचं हे कारस्थान सध्या चालू आहे. म्हणजे एकूणच कुठल्याही शेतकऱ्याचं भलं होता कामा नये, त्या शेतकऱ्यांचं वाटोळच झालं पाहिजे अशा प्रकारची नीती असेल तर याला दुर्दैव आहे, दुसरं काय आता. बरं राजू शेट्टी जी आपण म्हणताय हे खरं तर दुर्दैव आहे. काँग्रेसच्या प्रवक्ते हेमलता पाटील यांच्याकडे जाऊयात. हेमलताची आतापर्यंतची चर्चा आपण पूर्णपणे ऐकली असेल, मात्र खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कळवळा नेमका कुणाला आहे? कारण एका बाजूला काँग्रेसवरती देखील गंभीर स्वरूपाचे आरोप अनिल बोंडेजी यांनी आपली बाजू मांडत असताना केलेले आहेत. हेमलताजी, भाजपच्या प्रवक्त्यांचं मी सगळं वक्तव्य ऐकलं. त्या वक्तव्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना खलिस्तानवादी, माओवादी आणि आतंकवादी म्हणायचं त्यांनी बाकी ठेवलं होतं आणि त्यांची ही मुक्तफळं पूर्वी त्यांच्या सरकारने वापरलेलीच आहेत. खरं सांगायचं तर डोक्यावर पडलेलं हे सरकार आहे, अतिशय अहंकारी सरकार आहे. आणि कुठलीही गोष्ट मला आश्चर्य वाटतं की जे शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये राबतात त्यांना कळतं की आपलं हित कशामध्ये आहे आणि ते म्हणतात की हे कायदे आम्हाला नको आहे, तरी सरकार बळजबरीने त्याला म्हणते की हे कायदे तुमच्या हिताचे आहेत. मग कुठेतरी काँग्रेसचं मध्ये नाव घ्यायचं, कुठेतरी शरद पवारांचं नाव घ्यायचं, कुठेतरी शरद जोशींचं नाव घ्यायचं, त्यांना वेगळा मुद्दा द्यायचा, कुठेतरी बाजार समित्यांवरती आरोप करायचे. आणि काय चाललंय गेल्या 6 महिन्यापासून अखंड थंडीमध्ये म्हणजे 0 टेम्परेचर असताना तिथे शेतकरी आंदोलन बसले, त्याच्यामध्ये 200च्या वरती शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. आणि आज अशा पद्धतीने हे सरकार इतक्या अहंकाराने हे करतंय. तुम्हाला पश्चिम बंगालच्या इलेक्शन मध्ये वेळ आहे, तुम्हाला सगळीकडे फिरण्यामध्ये वेळ आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी वेळ नाही. तुम्ही 12 मीटिंग घेतल्या, पण त्या कशा पद्धतीने घेतल्या? म्हणजे तुम्ही MSP बद्दल काहीच बोलायचं नाही, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल उलटसुलट बोलायचं, तुम्ही अत्यावश्यक याच्यामध्ये डाळी असतील, तेल असतील, यांना जर तो आवश्यक याच्यातनं वगळलंय त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताची कुठलीही चर्चा करायची नाही आणि परत फक्त चर्चेच्या फेऱ्या करायच्या. सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमली त्यालाच या शेतकऱ्यांचं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे हे सरकार आणि तुम्ही बघा 26 जानेवारीला आपलाच माणूस घुसवून त्या आंदोलन फिसकटवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सगळ्या राजकीय टॅक्टिक्स या ठिकाणी वापरल्या गेल्या आणि आज सुद्धा केवळ आणि केवळ एका व्यक्तीचा अहंकार, त्या अहंकारापायी या शेतकऱ्यांची तुम्ही दैना करण्याचं काम चालू केलंय. आणि याच्यामध्ये तुमच्या पापामध्ये अहंकारामुळे हा प्रश्न जो आहे तो अशाच प्रकारे जो तो चिघळत ठेवला जातोय. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईजी मी यांच्याकडे जाईल. हेमंतजी, सगळ्यात शेवटी आपल्याकडे येण्याचं कारण एवढंच की देशामध्ये सुरू आहे तरी काय, शेतकऱ्यांचा कळवळा खऱ्या अर्थानं आहे तरी कुणाला? बरं, दुसरीकडे जर कृषी कायद्यांसंदर्भामध्ये नियम लागू करण्यासंदर्भात बोललं जातं, शेतकरी आपल्या परीनं त्या ठिकाणी आंदोलन करतात. 6 महिने हा विषय अशाच प्रकारे भिजत घोंगडं त्याचं पडलेलं असताना खरोखर सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा आहे की नाहीये? शेतकऱ्यांना आजही आंदोलन करावं लागतं. आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून त्यांना पाळावा लागतो. हेमंतजी, सरकारचं म्हणणं आहे की कळवळा जो आहे तो फक्त आम्हाला आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांचं हित आम्हाला कळतं. 500 शेतकऱ्यांची संघटना ज्या आहेत त्यांना कळत नाही. आता कायदा एखादा मंजूर झाला तो कशा पद्धतीने, राजू शेट्टींनी सांगितलं की कशा पद्धतीने दडपे करून मंजूर करून घेतो. एखादा कायदा झाला म्हणजे तो जर अन्यायकारक असेल अशी बाहेरचं रिॲक्शन दिसली मोठ्या प्रमाणावर आणि 6 महिने एखादं आंदोलन चाललं तर त्याची दखल घेणार की नाही तुम्ही? चर्चा करणार की नाही तुम्ही? संवाद करणार की नाही तुम्ही? तुम्ही जर ते म्हणतायत की शेतकरी अडून बसले, सरकार नाही का अडून बसलेलं MSP बाबत? कॉन्ट्रॅक्टच्या कंत्राटी शेतीबद्दल सुद्धा शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत, रास्त आक्षेप आहेत काही जण. आता हे या आर्ग्युमेंटवरती ते असं म्हणतात की शरद पवारांनी अमुक गोष्ट केली होती, मॉडेल ऍक्ट केलेला होता तो शरद पवारांनी. शरद पवारांची बाजू मांडायला त्यांचा प्रवक्ता असेल, पण शरद पवारांनी यासंबंधी खुलासा केला होता. तरी तेच मुद्दे उपस्थित करायचे हा खरा प्रश्न आहे. आता हिसारमध्ये बघा आंदोलन झालं, मुख्यमंत्र्यांचे येणार होते तिथे म्हणून तिथे आंदोलन झालं. 350 लोकांवर तुम्ही FIR लावला तिथे. FIR 350 लोकांवरती लावलेला आहे तिथे. यापूर्वी सुद्धा जेव्हा हेलिकॉप्टर तिकडच्या मुख्यमंत्र्यांचं आलं होतं तेव्हा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती लाठीमार सुद्धा तिथे झालेला होता. आता या शेतकरी ज्या पद्धतीने आता जमा होत आहेत तिथे, जमा झालेत आज तिथे, याची काही दखल घेणार की नाही तुम्ही? सगळे नियम तोडून स्वतःच्या करोना असताना सुद्धा ते जात आहेत, ते रिस्क घेऊन जात आहेत, तर त्यांचं काही वेदना आहे की नाही? 450 लोक याच्यामध्ये मरण पावलेले आहेत. आता मराठा आरक्षणाच्या संबंधीचं आंदोलन जेव्हा झालं होतं तेव्हा त्याच्याबद्दल तोंड देखील सहानुभूती भारतीय जनता पक्ष व्यक्त करत होता की बघा किती लोकांची त्याच्यामध्ये गेलेले आहेत, आम्ही स्वतः दखल घेतोय, काँग्रेस राष्ट्रवादीला काही पडले नाही.
आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांचं मी याचा काही उल्लेख फारसा करत नाही. मुद्दा असा आहे की आता जनतेने हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. हम्म. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं आंदोलन लोकांनी हातात घेतलं आणि मग सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या भूमिका ठरवायला लागल्या, त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आता आंदोलन आपल्या हातात घेतलेलं आहे. मग तुम्ही भाजप काँग्रेस काय वाटेल हे करा तुम्ही, पण सगळे शेतकरी एकत्र झाले आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची एक महत्वाची भूमिका आहे. राजू शेट्टीने या संबंधी जे राष्ट्रीय संपूर्ण आंदोलन व्हावं हे याच्या अगोदरपासूनच सगळ्या संघटनांनी एकत्र यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले ते. तर त्याच्याबद्दल त्यांना दूषण देणार तुम्ही? अजित नवलेंसारखे लोक याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत. आता काँग्रेसने पूर्वी काय केलं, राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वी काय केलं हा प्रश्न नाही. आज जे 3 महत्वाचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची ज्या भूमिका आहे त्या संबंधी तुम्ही फ्लेक्झिबिलिटी का नाही दाखवत? मोदींचं वैशिष्ट्य असं आहे की फ्लेक्झिबिलिटी दाखवत नाही ते कुठल्याही प्रकारची. आता मी फक्त इथला मीडिया असं म्हणत नाही, इथल्या पक्ष म्हणतात असं नाही, आंतरराष्ट्रीय संपूर्ण तुम्ही कुठेही बघा तुम्ही, त्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे की लवचिकता दाखवत नाही. आणि ही लवचिक, आज मी तुम्हाला उदाहरण दुसरं सांगतो, एक झारखंडचं उदाहरण. झारखंडवरती त्यांनी असा आरोप केला म्हणजे केंद्र सरकारने की 37% लसी मोफत घालवत आहेत ते म्हणून. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी झारखंडच्या येऊन सांगितलं की आम्हाला सिद्ध करून दाखवा तुम्ही हे, जर आमच्याकडे लसी मुळातच कमी आहेत, त्याच्यातले आम्ही 37 लाख डोसेस आलेत, त्यातले आम्ही 1/3 वाया घालू का? आमच्या लोकांना धोक्यात टाकू का ते? असं त्यांनी दाखवलं आणि असं काहीही घडलं नाही म्हणून सांगितलं. पण खोटे नाटे आरोप करणं हे यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आता सुद्धा एक आरोप अनिल बोंडेने केला, आता त्यांनी त्याचा खुलासा करावा की काय पुरावा आहे त्याच्याबद्दल त्यांचा. आणि मुळात काय तो विषय नाही, आता विषय कुठला आहे त्याच्याबद्दल बोला तुम्ही, की शेतकरी जो आक्रोश करतो आहे त्याची तुम्ही संवेदनशील पद्धतीने दखल घेणार की नाही. तर मी माझंच खरं, मी म्हणतो तेच खरं, मला शेतकऱ्यांचं हित कळतं. नक्कीच खऱ्या अर्थानं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जे आहे ते संवेदनशील आहे का, याच मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा जी ती चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. MSP पुढे राहील, पुन्हा त्याचा कायदा करण्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा करता येतं, हे वारंवार सांगण्यात आलेलं आहे. पण आता राजूजी शेट्टी म्हणतात की MSPचा कायदा बनवा, 3 कायदे असले तरी चालतात. तिकडे राकेशजी टिकेत म्हणतात यावर सुद्धा चर्चा झालेली आहे, कारण यावर सुद्धा कॉम्प्रोमाइजचं होतं. पण राकेशजी टिकेत यांनी सांगितलं की नाही, MSPचा कायदा जरी झाला तरी पहिल्यांदा हे कायदे रद्द करा. आणि म्हणून अशी बदलती भूमिका. कायदे जे वारंवार एकच गोष्ट सांगणं, यावरती आपण अजूनही का ठाम आहात? अनिल बोंडेजींचं म्हणणं की चर्चेच्या गुऱ्हाळासाठी आम्ही तयार असताना देखील शेतकऱ्यांची आडमुठी भूमिका आहे का? हे मागं घेणारच नाही. या मुद्द्यावर सरकार का ठाम आहे? सरकार हे सार्वभौम असतं, लोकांचं असतं, लोकांनी बनवलेलं असतं. आणि लोकशाहीमध्ये एक मोठा वर्ग म्हणजे 60% शेतकरी आहेत, थोडे नाही, एक मोठा वर्ग सातत्यानं आक्रोश करून सांगतोय, भारत बंद करून सांगतोय, मोर्चे काढून सांगतोय, आंदोलनं करून सांगतोय. सगळा शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये सहभागी झाला आहे. 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि ते सगळेजण सांगतायत की हे कायदे आम्हाला नको. केंद्र सरकार हेच कायदे तुमच्यावर आम्ही लादणार असा आग्रह का धरतं? ही हटवादी भूमिका केंद्र सरकारची. अनिलजी, हटवादी भूमिका जर असेल तर मात्र शेतकऱ्यांचं काय? अनिलजी सांगतो ना, याचंच उत्तर सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे की कोणताही कायदा बनवताना तो राजू शेट्टी तर संसद म्हणून, खासदार म्हणून लोकशाही मार्गाने 1 लाख मताच्या वर यांनी निवडून आले होते. सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलंय की कायदे जर बनवायचे असेल तर ते लोकसभा राज्यसभेतच बनवावं लागेल. रस्त्यावर उतरून कायदे बदलवता येणार नाही किंवा कायदे बनवता येणार नाही. हा पहिला प्रयोग. अनिलजी, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली? सीए रद्द करा यासाठी उतरले, यासाठी उतरले. सीएच्या वेळेला तसेच उतरले आणि सीएच्या वेळेला पहिला प्रयोग केला. आता पुन्हा राजूजी शेट्टी म्हणतात की 60% शेतकरी म्हणतात. कोण म्हणतंय? अरे महाराष्ट्रामध्ये कुठे आंदोलन होत नाही. महाराष्ट्रामधले शेतकऱ्यांचं रेफरंडम घ्या, तामिळनाडू मधल्या शेतकऱ्यांचं रेफरंडम घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जी ओरिजिनल शेतकरी संघटना होती त्या शेतकरी संघटनेनं अनेक आंदोलनं केले होते, याचसाठी केले होते की ते म्हणतात की आमचं तप फळाला आलं की हे कायदे प्रत्येक शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यामुळं फक्त मोदी विरोध हा ठेवून जर असेल तर उपयोग होणार नाही.
कायदे रद्द करण्याच्या ऐवजी अनिलजी, समोर आपण मुद्दा यावं, उपस्थित चर्चा केला करावी, मोदी या विरोध. कायद्यामध्ये हेमंतजी, कुठे बदल करायचे, शेतकऱ्यांना सुप्रीम मोदी कोर्टाच्या विरोध मार्फत करून नेमकं करावी. मिळणार काय? आणि ते लोकशाहीची लढ धरून हेमंतजी, शेतकऱ्यांना लोकशाहीला मोदी विरोध धरून करून मिळणार काय? हे बघा, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी सांगतायत. हा. कोणी रस्त्यावरती काही प्रश्न सोडावा असं म्हणत नाही. मोदी विरोध म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विरोध करणं म्हणजे मोदी विरोध करणं असं हे म्हणतायत. हे संपूर्णपणे चुकीचं आर्ग्युमेंट आहे. हा. माझ्या मते रस्त्यावरच्या कुठल्याही आंदोलनाला तुम्ही त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. अण्णा हजारेंच्या मागे कोण होतं? हे लोक होते ना तेव्हा. आणि तेव्हा असं म्हटलं का? तेव्हा चर्चेला गेले होते ना. प्रणब मुखर्जी वगैरे लोक, चिदंबरम वगैरे लोक चर्चेला गेले होते का नाही? राम जन्मभूमी आंदोलन झालं त्यावेळी नरसिंहराव यांनी बैठका घेतल्या होत्या. चंद्रशेखर जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी बैठका घेतल्या होत्या. निगोशिएशन झाली की नाही? आणि निगोशिएशन मधनं यांनी आडेलटट्टू भूमिका कोणी घेतली होती त्यावेळी? राम जन्मभूमीच्या आंदोलकांनी घेतली होती. मग ते जेव्हा सुप्रीम कोर्टाचा जेव्हा प्रश्न गेला तेव्हा हे म्हणाले की हा आस्थेचा प्रश्न आहे. त्यांना असं वाटलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकीचा लागेल म्हणून. आस्थेचा प्रश्न असं म्हणा, म्हणजे समजा निर्णय विरोधी गेला तरी सुद्धा शेवटी लोकभावना तुम्ही विचारात घेतली पाहिजे. म्हणजे राम जन्मभूमी झालीच पाहिजे असं म्हणणं होतं, कारण लोकभावना आहे. मग आता ही लोकभावना जी आहे शेतकऱ्यांची त्याचा रिस्पेक्ट करणार की नाही? खरोखर आहे. दुसरी हेमंतजी, गोष्ट म्हणजे काय एमएसपी बाबत आता काय आहे, तुम्ही बघितलं तर आता ते इनाम जे ऑनलाईन मंड्या ज्या आहेत, ऑनलाईन मंड्या वाढवायच्या आणि ऑनलाईन मंड्यांचं संपूर्ण काही नियंत्रण आहे ते केंद्राकडे राहणार आहे. त्यानंतर आत्ताच म्हणजे या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, त्यांचं जे टॅक्सेशन तिथे लागतात ते टॅक्सेशन आता टॅक्स वसुलीच कमी झालेली आहे, आता कमी होते. आणि त्यामुळे त्या मंड्या आजारी पडण्याची गोष्ट आता सुरू झालेली आहे. त्या मंड्या आजारी पाडायच्या, सगळे अधिकार केंद्राकडे घ्यायचे आणि राज्यांचे अधिकार कमी करायचे, हाही त्याच्यामध्ये प्रश्न आहे. त्यामुळे अनेक राज्य ते म्हणतात की 3च राज्य आहेत आणि 3 राज्य तुम्ही म्हणतायत पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पिकवणाऱ्यामध्ये ही तिन्ही संपन्न राज्य आहेत की नाही? मग त्यांना तुम्ही महत्व देणार की नाही? उत्तर प्रदेश एवढा मोठा राज्य आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे आणि बाकीचे राज्य नाहीत असं नाही. महाराष्ट्रामध्ये इतके लोक गेले ते काय तिथे पिकवण्यासंदर्भामध्ये आघाडी घेत असलेली ही राज्य आणि त्या राज्यांमध्ये जर आंदोलन सुरू असेल तर केंद्र सरकार त्याची दखल का घेताना येत नाही? आणि त्याचबरोबर केंद्र सरकार सातत्यानं अशा प्रकारे संशयाचं वातावरण का निर्माण करतं? शेतकऱ्यांना खरोखर फूस लावली जाते का? शेतकरी जर 6 महिने त्या ठिकाणी आंदोलन करत असतील, स्वतःचा जीव धोक्यात घालून जर त्या ठिकाणी आंदोलनाला आजही बसत असतील आणि 6 महिने जर हा प्रश्न अजूनही प्रलंबित राहत असेल तर अजूनही सरकार आपल्या कायद्यांवरती ठाम का? हा प्रश्न तरीही अनुत्तरितच आहे. याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. शेतकऱ्यांना कोण वाली या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, भाजप नेते अनिल बोंडेजी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीजी. हेमलता पाटीलजी, मी आपल्याकडे येतो. हेमलताजी, सातत्यानं ज्यावेळेला शेतकरी आंदोलन करता किंवा जसं अनिल बोंडेजी म्हणालेत की ज्या वेळेला विरोध करायचा आहे, सरकारला विरोध करायचा आहे, मोदी विरोध करायचा आहे, त्या वेळेला CAA संदर्भातला मुद्दा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मग रस्त्यावरती उतरलं जातं. यामध्ये कितपत आपल्याला तथ्य वाटतं? देशामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचं धोरण राबवण्यात आलेलं होतं, खिळे टाकण्यात आलेले होते, तारांचं कुंपण घालण्यात आलेलं होतं, देशविरोधी कारवाया होत आहेत की काय असा संशय त्यानंतर परदेशातील व्यक्तींनी देखील व्यक्त केलेला होता. शेतकऱ्यांना आपण देशात कशी वागणूक देतोय असे प्रश्न हे देशाबाहेरील अनेकांनाही उपस्थित करावे लागलेले होते. हेमलताजी, मग देशातलेच प्रश्न सोडवण्यासाठी जर शेतकरी पुढाकार घेत असतील तर केंद्र सरकारची देखील जबाबदारी आहे की आपल्या शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं तरी काय, त्यांच्या प्रश्नांचं समाधान शोधण्यासाठी दोन्हीकडनं नरमाईची भूमिका ही आवश्यक आहे. हेमलताजी, महत्वाचा मुद्दा आणि आता महत्वाचं वक्तव्य केलं बघा. आता मगाशी असं बोललं गेलं की मोदी विरोध आणि मोदी विरोधासाठी काही करतात. मला सांगा, शेतकऱ्यांनी मोदी विरोध करण्याचं काय कारण आहे? ती काही कुठली राजकीय संघटना आहे का? त्यांना आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आपल्या शेतीचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी मोदी विरोध का करतील? बरं, हे आंदोलन सुरू व्हायच्या आधी ज्या पद्धतीने खेळ ठोकण्यात आले, ज्या पद्धतीने चर खाण्यात आले, ज्या पद्धतीने सगळी पोलीस यंत्रणा SRPचे जवान तिथं तैनात करण्यात आले, म्हणजे ज्या पद्धतीने हे आंदोलन हे कुठेतरी देशामध्ये काहीतरी मोठी अतिरेकी कारवाई चालली, अशा पद्धतीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. त्या आंदोलनामध्ये काही लोकांना पाठवण्यात आलं, त्या ठिकाणी काही गोळीबार झाला. म्हणजे ज्या पद्धतीचं हे आंदोलनाला सगळ्या स्वरूपाला शांततामय मार्गाने आंदोलन होतं, आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलन होतं, पण हे आंदोलनाला ज्या पद्धतीने मोदी सरकारने हाताळलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सरकारची नियत बद्दलच साशंकता आहे. सगळं बघा तुम्ही, म्हणजे नोटबंदी बघा, GST बघा, ज्या पद्धतीने सगळ्या सरकारी व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू आहे,
ज्या पद्धतीने सगळं यंत्रणा बिघडवण्याचं काम चालू आहे. आता आपण बाजार समित्यांबद्दल बोलतो. बाजार समित्यांबद्दल नक्की काही त्रुटी असतील, पण त्रुटी आहेत म्हणून सगळी व्यवस्थाच बरबाद करायची आणि नवीन काहीतरी व्यवस्था ती पण सरकार धार्जिनी आणि काही लोकांच्या फेवरमध्ये ती यंत्रणा आणायची. मला असं वाटतं की या सरकारची ही नियत शेतकऱ्यांनी ओळखलेली आहे आणि म्हणून ते त्यांच्या मांडीवर ठाम आहेत. 12 चर्चेच्या फेऱ्या पडल्या, पण MSP बद्दल तुम्ही बोलायला तयार नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यांबद्दल बोलायला तयार नाही. तुम्ही फक्त चर्चेच्या फेऱ्या घेता आणि मला असं वाटतंय की या सरकारचा जो अहंकार आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीने कायदे काढून करू, आम्ही कशाही पद्धतीने संसदेमध्ये करोनाच्या काळामध्ये चोरी छुप्या पद्धतीने हे सगळे कायदे करू आणि आम्ही या देशावरती लादू. मला असं वाटतं हे चुकीचं आहे आणि म्हणून पंजाब आणि हरियाणातले शेतकरी त्यांना पुरून उरले. आणि आता जसं म्हटलं गेलं की बाकीचे शेतकरी का ऑब्जेक्शन घेत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व संघटनांनी त्यांना आंदोलनाला पाठिंबा दिलाय. अनेक शेतकरी त्या ठिकाणी सीमेवर गेले आणि अनेक शेतकरी त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे, परंतु ऐकायचंच नाही आणि मुक आणि बहिरा हे सरकार आहे. त्यामुळे ही कुठलीही गोष्ट मनावर घ्यायची नाही, ऐकायचं नाही आणि आपण जे म्हणतो तेच योग्य आहे अशा पद्धतीने ही वर्तणूक आहे. हेमलताजी, म्हणून मला आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांसोबतच मला एक प्रश्न जाता जाता अनिल बोंडेजी यांना विचारायचा आहे. अनिलजी, सरकारच्या लेखी शेतकरी किती महत्वाचे आहेत? शेतकरी किती महत्वाचे आहे तुम्ही पाहिलंच आहे की खताचे भाव वाढले. कंपन्यांनी इम्पोर्ट ड्युटीचे खताचे भाव वाढवल्याबरोबर 10 एप्रिलला सदानंदजी गौडा यांनी सांगितलं होतं की खताचे जरी भाव कंपन्यांनी वाढवले तरी आम्ही शेतकऱ्याला इजा होऊ देणार नाही. ताबडतोब बाकीचे विरोधक ओरडणं सुरुवात झाली. कॅबिनेट मीटिंग होत होती त्यावेळेलाच यांनी ओरडण्याची संधी पाहिली, पण शेतकऱ्यांना इजा होऊ नये, शेतकऱ्यांवर भार पाडू नये म्हणून 1200 रुपयाची प्रत्येक गोणीची सबसिडी कोणी आंदोलन केलेलं नसताना देणारं हे अनिलजी, विरोधकांनी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील देखील कृषी मंत्र्यांनी थेटपणे या संदर्भातलं पत्र लिहिलेलं होतं. शेतकऱ्यांच्या अनिलजी, रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानंतर अनेकांना आवाज उठवल्यानंतर केंद्र सरकारनं जे आहे ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या निर्णयाचा त्यांना विचार करावा लागलेला होता. अनिलजी, आपली वेळ खरं तर संपत आलेली आहे. जाता जाता चारही मान्यवरांकडे मला जायचंय. एका वाक्यात मला उत्तर जे ते अपेक्षित आहे. राजू शेट्टीजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो. शेतकऱ्यांना कोण वाली आहे? राजूजी, एका वाक्यात. लढून न्याय मिळवला पाहिजे या मताचा मी आहे. लढून न्याय मिळवला पाहिजे या मताशी आपण ठाम आहात. हेमलताजी, आपल्याकडे येतो. शेतकऱ्यांना कोण वाली आहे? केंद्र सरकारची सध्याची भूमिका बघताना केंद्र सरकार अजिबात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. त्यामुळे राजू शेट्टीजींनी जे सांगितलं की लढावंच लागेल आणि लढूनच हा न्याय मिळावा लागेल, बाकी मला सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नाही. नक्की. हेमंतजी, सड़कें खामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी हे राम मनोहर लोहिया यांचं प्रसिद्ध वाक्य आहे किंवा त्यांचं वचन आहे. ते लक्षात ठेवलं पाहिजे. शेतकरी हेच शेतकऱ्यांचे वाले. शेतकरी लढूनच जे काय आपला हक्क मिळवतील आणि सरकारला जागा करतील, त्यांना कोणाची गरज नाहीये, एवढंच मला सांगावंसं वाटतं. नक्कीच. अनिलजी, जाता जाता फक्त एक वाली म्हणून ज्यावेळेला शेतकरी केंद्र सरकारकडे पाहतो, वाली होण्याची मिळालेली संधी सोडणार नाही आहात अनिलजी? निश्चितपणे शेतकऱ्यांचं जे अगोदरचं आयुष्य होतं साधारणतः संपूर्ण बंधनामध्ये होतं, त्याला मुक्त केलं पाहिजे. त्याला पिकवण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, विकण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. जे शरद जोशींचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं गेलं पाहिजे आणि ते मोदीजी करतात आहे. त्याचं उत्पन्न खरोखर दुप्पट झालं पाहिजे. बरं, शरद जोशींच्या ऐवजी मात्र शेतकऱ्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार, शेतकऱ्यांना कोण वाली ठरणार हे जास्त महत्वाचं आहे. धन्यवाद राजू शेट्टीजी, धन्यवाद अनिल बोंडेजी, धन्यवाद हेमलताजी आणि धन्यवाद हेमंत देसाईजी. आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसतेय. शेतकऱ्यांना नेमकं वाली कोण? जाता जाता जसं हेमंतजी देसाई यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा वाली हा शेतकरीच आहे, कारण शेतकऱ्यांना गेले 6 महिने आपल्या न्याय हक्कांसाठी आजही लढा द्यावा लागतो आणि काळा दिवस पाळावा लागतो. यापेक्षा शर्मेची ती बाब नेमकी कोणती? मात्र शेतकऱ्यांचा वाली होण्याची संधी जर केंद्र सरकारला मिळत असेल तर ती केंद्र सरकारनं घ्यावी, हे आवाहन आज लोकशाही विशेषच्या माध्यमातून करावं असं वाटतं. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.